नमस्कार मंडळी. मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशीचक्रातल्या 5व्या म्हणजेच सिंह राशीच्या ऑगस्ट 2026 या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. मंडळी, नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे. तर यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ही आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहदशा, ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळत असते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे. असं असलं तरी यामध्ये सांगितलेले जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि त्यानुसारच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण नियोजन, ठेवू शकता काटेकोर लक्ष. व्हिडिओच्या नंतरच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे या महिन्यातले शुभ किंवा अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे या एकाच व्हिडिओमध्ये आपण मासिक व दैनंदिन राशी भविष्याचा आढावा घेत आहोत आणि शुभ परिणाम वाढवणारे कोणते करायचे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात, तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. चला तर मग जाणून घेऊया या ऑगस्ट महिन्याचे राशीफळ आपल्या सिंह राशीसाठी. आपल्या राशीचा स्वामी ग्रह आहे रवी. हा महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात म्हणजे 17 ऑगस्ट पर्यंत कुंडलीच्या 12व्या घरातून, ज्याला व्ययस्थान असं म्हणतात, त्यामधून गोचर भ्रमण करत राहणार आहे. त्यामुळे महत्त्वाची जी काही कामं असतील किंवा सरकारी काही महत्त्वाची कामं असतील ही जरा लांबणीवर पडताना दिसतील. त्यामुळे कामामधील संयम मात्र आपल्याला वाढवायचा आहे, वाढवावा लागणारच आहे. तर ज्यांची कामं परदेशाशी संबंधात आहेत त्यांना आपल्या कागदपत्रांची योग्य ती दखल, परिपूर्णता यावर लक्ष देणं महत्त्वाचं राहील. नाहीतर संबंधित कामकाजांमध्ये अडचणी निर्माण होतील कागदपत्रांच्या अर्धवटपणामुळे. त्यामुळे इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रात सुद्धा अडचणी येण्याची शक्यता आहे आणि व्यावहारिक संबंध बिघडतील. मात्र 17 ऑगस्ट नंतर राशीच्या पहिल्या घरात आपल्याच म्हणजे सिंह राशीमध्ये रवी येतो आहे आणि हे रवीचं गोचर भ्रमण सरकारी कागदपत्रांच्या बाबतीतल्या, कामकाजाच्या बाबतीतल्या अडचणी दूर करायला मदत करेल. तर जी मंडळी महत्त्वाच्या आणि अधिकाराच्या पदावर कार्यरत आहेत किंवा सरकारी वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत अशा मंडळींना त्यांच्या कार्याच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या आणि मानाच्या जबाबदाऱ्या मिळण्याचे योग या दुसऱ्या पंधरवड्यापासून निर्माण होताना दिसतील. कार्याच्या ठिकाणी काही महत्त्वाचे मान सन्मान, पतप्रतिष्ठा मिळण्याचे योग सुद्धा आहेत. तसेच या संपूर्ण महिन्यात आपल्या धनस्थानातून कन्या राशीमधून होणारे शुक्र ग्रहाचे गोचर भ्रमण आर्थिक बाबतीमध्ये लाभ निर्माण करायला सुंदर मदत करणार आहे. त्यामुळे नवीन गुंतवणूक, जुन्या गुंतवणुकीतलं प्रॉफिट बुकिंग, गुंतवणुकीचं नवनवीन पर्याय यावर अवश्य काम करू शकता संपूर्ण महिन्यात. तसेच जुने अडकलेले काही आर्थिक व्यवहार असतील ते पूर्ण करण्यासाठी आपण या महिन्यात जर काही कामकाज करताय, कष्ट घेताय तर बऱ्यापैकी यश मिळेल. जवळपासचे सहकारी, मित्रपरिवार, सगळे सोबती यांच्याशीही मात्र बोलण्यातून संबंध बिघडणार नाहीत, गैरसमज होणार नाहीत, वादावादी होणार नाही याची मात्र काळजी या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्या मंडळीला घ्यावी लागणार आहे. तर जमीन जुमल्याचे जुने रखडलेले काम पुन्हा एकदा नव्याने सुरू करण्यासाठी, यामधील आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी, नवीन गुंतवणूक या व्यवहारात करण्यासाठी लाभस्थानामध्ये असलेला मंगळ ग्रह शुभ परिणाम द्यायला खूप सुंदर मदत करणार आहे. विशेष करून घराचे प्रश्न निकालात काढण्यासाठी हा मंगळ ग्रहाचा योग आपल्यासाठी लाभाचा राहील. शुक्र ग्रहाचा धनस्थानातील शुभ योग नोकरदार मंडळींना आर्थिक लाभ मिळवून द्यायला खूप सुंदर मदत करेल. तर व्यापारी वर्गाला रवी ग्रहाचा लाभ दुसऱ्या पंधरवड्यात सरकारी कामं मिळवण्यासाठी अनुकूल राहील. विद्यार्थ्यांना मात्र आरोग्याच्या कारणांवरून अभ्यासामध्ये, महत्त्वाच्या परीक्षांमध्ये जरा त्रास संभवतो, तेव्हा अवश्य आरोग्याची काळजी घ्या. पंचम स्थानावर पडणारी मंगळ आणि शनी ग्रहाची दृष्टी आपल्या राशीच्या पालकांना आपल्या मुलांच्या आरोग्य आणि अभ्यासाच्या संदर्भात गोष्टींवर लक्ष द्यायला मात्र सांगत आहे. तिथे दुर्लक्ष करू नका. तर संतती विषयात निर्णय घेणार असाल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला मात्र अवश्य घ्या. आरोग्याचा विचार करता या महिन्यात पाठीच्या मणक्याचे आजार, ब्लड प्रेशर, हृदयविकार आणि पित्त संदर्भातले तसेच रक्तदोषासंदर्भातले आजार प्रचंड सांभाळायचे आहेत. एकंदरीत IT, मेडिकल, बँकिंग, फायनान्स, पॉवर, मशिनरी, जमीन जुमला, इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉनिक अशा क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींसाठी मात्र हा महिना बऱ्यापैकी चांगला राहणार आहे, लाभाचा राहणार आहे.
म्हणजे आपल्या राशी व नक्षत्र याविषयी संपूर्ण सखोल माहितीचा व्हिडिओ आणि त्याचबरोबर आपलं करिअर, उच्च शिक्षण, व्यक्तिमत्व या संदर्भात कुंडली कसं करते मार्गदर्शन या माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेले आहेत. या महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक याच व्हिडिओच्या खाली देत आहोत. अवश्य हे 2 व्हिडिओ पाहायला विसरू नका. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये असणार आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तू विषयातलं सशुल्क आणि सूक्ष्म मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आपण आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याबद्दलची आधी माहिती जाणून घ्यावी आणि त्यानंतर अवश्य आपण आपली अपॉइंटमेंट बुक करावी. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे सुद्धा आपण आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन आमच्याकडून सहजरित्या घेऊ शकता. म्हणजे यासाठी आमचा जो व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे तो आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतोच. या महिन्यामध्ये आपण शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा महिना आपल्याला पॉवर, इंजिनिअरिंग, IT, FMCG, केमिकल, फायनान्स या सेक्टरमध्ये फायदा दाखवतो आहे. तर 17 ऑगस्ट नंतर फार्मा सेक्टर यावरती सुद्धा लक्ष देऊ शकता. अर्थात योग्य जाणकार सल्लागारांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना थोडा मिश्र स्वरूपाचा परिणाम देणारा असणार आहे. तेव्हा ट्रेडिंग करताना सावधानतेने करा आणि उतावळेपणा टाळा. तर मंडळी ही होती या ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि त्याचे परिणाम आपल्या सिंह राशीसाठी म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण जाणून घेऊया या ऑगस्ट महिन्यातील दैनंदिन राशीफळ नक्की काय सांगतात. थोडक्यात असणार आहे परंतु अतिशय महत्त्वपूर्ण. त्यामुळे शुभ आणि अशुभ दिवस समजायला आणि या महिन्याचं परिपूर्ण खऱ्या अर्थाने नियोजन करायला खूप सुंदर मदत होईल. या महिन्याची सुरुवात आपल्यासाठी राहणार आहे अतिशय उत्तम. म्हणजेच 1-2 ऑगस्ट महत्त्वाची कामं, कोर्ट कचेरी, महत्त्वाच्या गाठीभेटी, चर्चा, सरकारी कामं, विवाहाची बोलणी, गुंतवणूक यासाठी हे दिवस शुभ राहतील. पुढचे 2 दिवस म्हणजे 3-4 ऑगस्ट महत्त्वाचे निर्णय घेणार असाल तर सांभाळून आणि सावधानतेने घ्यावे लागतील. कामातून थोडी या वेळेला विश्रांती घेतलेली बरी राहील. थोडं वादावादीपासून स्वतःला लांब ठेवा आणि आपल्या आरोग्याच्या संदर्भात गोष्टींवरती लक्ष ठेवा. 5 ते 10 ऑगस्ट पुढचे 6 दिवस शुभ, लाभ आणि भाग्याचे असणार आहेत. महत्त्वाच्या कामाला सुरुवात अवश्य करू शकता. अनुकूल वातावरणाची साथ अतिशय उत्तम राहील. कामाच्या अनुषंगाने इतर मंडळींची साथ सुद्धा, मार्गदर्शन, मदत ही सुद्धा मिळायला मदत मिळेल. कार्याला भाग्याची साथ या काळात अतिशय उत्तम असणार आहे. नोकरदार मंडळींसाठी शुभ दिवस असतील हे. वडिलोपार्जित गोष्टींमध्ये योग्य निर्णय घ्यायचे असतील तर हे दिवस अनुकूल असतील. 11-12 ऑगस्ट महत्त्वाचे निर्णय, आर्थिक व्यवहार सांभाळून करावे लागतील. अचानक खर्च सुद्धा वाढताना या दिवसात दिसतील. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यावर अवश्य या 2 दिवसात लक्ष मात्र काटेकोर द्या. 13 ते 19 ऑगस्ट हे पुढचे 7 दिवस पुन्हा एकदा नवीन कामाची नव्या दमात सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस. आर्थिक निर्णय, जवळपासचे कामानिमित्ताचे प्रवास यासाठी हे दिवस शुभ राहतील. वातावरणाची साथही उत्तम राहील. स्वतःच्या व्यक्तिमत्वावर अवश्य लक्ष द्या. त्यावर जमलं तर कामही करा. मानसन्मान, पतप्रतिष्ठा मिळवून देणारे निर्णय या काळात घेतले जातील. नवीन गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग, कोर्ट कचेरीची कामं करण्यासाठी हे दिवस शुभ आणि अनुकूल असतील. 20, 21, 22 ऑगस्ट घरगुती कारणांवरून थोड्या मानसिक चिंता, डोकेदुखी मात्र वाढेल. मात्र घरासाठी महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी करू शकता. 23-24 ऑगस्ट विद्यार्थी, गुंतवणूकदार, नोकरदार मंडळींना हे दिवस शुभ आणि मनासारखे परिणाम देणारे असतील. त्यामुळे महत्त्वाच्या परीक्षा, प्रॉफिट बुकिंग, गुंतवणूक, इंटरव्ह्यूज यासाठी अवश्य लक्ष द्या आणि योग्य पद्धतीने निर्णय घ्या. 25, 26, 27 ऑगस्ट या काळात आरोग्याची जरा जास्त काळजी घ्यावी लागेल. महत्त्वाचे निर्णय या काळात काळजीपूर्वक घ्यायचे आहेत. 28, 29 ऑगस्ट विवाह, कोर्ट कचेरी, व्यवसाय, महत्त्वाच्या चर्चा, मीटिंग्स, गाठीभेटी यासाठी हे दिवस शुभ असतील. मात्र महिन्याचे शेवटचे जे 2 दिवस आहेत 30 आणि 31 ऑगस्ट हे काहीही महत्त्वाचे व्यवहार किंवा आर्थिक निर्णय घेणार असतील तर त्यासाठी थोडे प्रतिकूल असणार आहेत. तेव्हा काळजीपूर्वक व्यवहार करा आणि आरोग्याची सुद्धा काळजी घ्या. मंडळी ही होती दैनंदिन राशी भविष्य 31 दिवसांचं म्हणजे ऑगस्ट महिन्याचं. तर या महिन्यातील शुभप्रभाव वाढवण्यासाठी महाविष्णूंची आणि सूर्यनारायणाची आपल्याला साधना आणि उपासना वाढवायची आहे. यासाठी रोज रवीचा जो मंत्र आहे सूर्याचा
ओम घृणी सूर्याय नमः. आणि महाविष्णूंचा जो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय, हा मंत्र प्रत्येकी एक माळ अवश्य जप करा. तर या महिन्यात येणाऱ्या बुधवार आणि एकादशी या प्रत्येक दिवशी विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण अवश्य करायला विसरू नका. तर मंडळी, ही होती सिंह राशीची ऑगस्ट महिन्यातील राशी भविष्याची संपूर्ण माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ अवश्य शेअर करा आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका. मंडळी, चातुर्मास सुरू होतोय. आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी 3 पुस्तकं प्रकाशित केली आहेत ती धर्म आणि अध्यात्म विषयातली, त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपला जो संपर्क नंबर आहे त्यावर 330 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा. आपल्याला पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. तर श्री सप्तशती गुरुचरित्रसार हा 700 ओव्यांचा परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला रचलेला अप्रतिम ग्रंथ 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. अष्टोत्तर शतनामावली हे 3रं पुस्तक, ज्यामध्ये विविध देवदेवता आणि महत्त्वाचे ग्रह यांची 108 नावं संकलित केलेली आहेत. हे सुद्धा 151 रुपये फोनपे करून आपण घरपोच मागवू शकता. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विविध जपाच्या माळा, तसेच विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, दक्षिणावर्ती शंख, लक्ष्मी कवडी, तसेच हे वास्तूतली शुभ ऊर्जा वाढवणारं धूपदीप पात्र. तर मंडळी, आपल्याला ऑर्डर करायची असेल तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत कन्या राशीविषयी. पुन्हा एकदा त्यासाठी अवश्य भेट द्या आपल्या चॅनलला. तसेच मंडळी, हा संपूर्ण ऑगस्ट महिना आपल्याला आनंदाचा, भरभराटीचा जाऊ ही भगवंताचरणी प्रार्थना. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.